बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। कोविड सेंटर कथित गैरव्यवहारात प्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 150 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्र, 68 लाखांची रोकड आणि 1 कोटी 82 लाखांचे दागिने सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे गटातील सुजित पाटकर, सूरज चव्हाणांवर ईडीनं धाडी टाकल्या। ईडीच्या या कारवाईनंतर आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची चेंबूरच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। जवळपास अर्धा तास आदित्य ठाकरे सूरज चव्हाण यांच्याशी चर्चा करत होते। त्यानंतर हा दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना केला। मुंबईतील वांद्रे भागातल्या ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेनं कारवाई केली आहे। ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महानगरपालिकेनं कारवाई केली। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेलफेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना जोरदार सुरुवात झाली आहे। सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं, तर आता दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवारांसोबत छगन भुजबळ इच्छुक आहेत। इतकंच नाही तर तो प्रदेशाध्यक्ष ओबीसी असावा असा मुद्दा त्यांनी मांडला। त्यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। भाजप आमदार आशिष शेलार यांनी अजित पवारांच्या नाराजीवर भाष्य केलंय। ज्या घटना राष्ट्रवादीत घडतायत त्याचा अंतर्गत प्रश्न आहे। त्याचबरोबर वर्धापन दिनी शीतयुद्ध सुरू झालं, काही दिवसांनी राष्ट्रवादीत टोळी युद्ध दिसेल असा टोला शेलारांनी लगावला। मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय। मवियाची वज्रमूठ सैल झाली असून मवियामध्ये एकोपा नसल्याचं सामंतांनी म्हटलंय। अजित पवारांच्या नाराजीवर सुद्धा भाष्य करत सामंतांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलंय। उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ टाकली आहे। सामान्य माणसाला मोदींनी विकासात भागीदार केलं। मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर टीका झाली, ते मणिपूरला नाही गेले। मणिपूर सांभाळायला अमित शहा आहेत, तुम्ही तर मातोश्रीमधून बाहेरही पडत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली। मोदींनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विचार केला। मोदींमुळे आज ठिकठिकाणी विकास कामं पाहायला मिळत आहेत। आपण जे डोळ्यांनी पाहतो त्यावर विश्वास ठेवा, असं मत खासदार उदयनराजेंनी व्यक्त केलं। हिंगोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं। महाविकास आघाडीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला घेण्यासंदर्भात पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9व्या वर्षपूर्ती निमित्तानं सांगलीच्या विटा इथं भाजपनं बाईक रॅली काढली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत विटा शहर भाजपमय बनल्याचं दिसून आलं। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हरवले असल्याची तक्रार सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। त्यावर काहीतरी भांडवल करायचं म्हणून अशा तक्रारी केल्या जात असल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं। कार्यव्यस्ततेमुळे आपण जाऊ शकलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोहार चौकुली ते चिंतामणी पेट्रोल पंप या 33 कोटी 45 लाखांच्या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यानंतर कामठवाडा इथं डबा बैठक झाली। या बैठकीला यवतमाळ आमदार मदन येरावार यांच्यासह वाशिम लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसमुळे विलंब होत आहे। प्रभाग पद्धती संदर्भात कोर्टात केस सुरू आहे, त्यामुळे निवडणुका रखडल्यात। त्यामुळे उद्या निकाल आला तर उद्या निवडणुका होतील असा अंदाज आहे। ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला जातोय, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं। हिंगोलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकसभा आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीच्या सभामंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचा फोटो नसल्याची बाब लक्षात येताच हे बॅनर तातडीनं काढून टाकण्यात आलं। अचानक बॅनर काढण्यात आल्यानं कार्यकर्ते मात्र गोंधळून गेले। भाईंदर उत्तन समुद्र किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेल्या कासवांची स्थानिक मच्छीमारांनी सुटका केली आहे। जाळ्यात अडकलेलं कासव किनाऱ्यावर आलेलं पाहून स्थानिक मच्छीमार बांधवांनी पुढाकार घेत जाळ्यात अडकलेल्या कासवाची सुखरूप सुटका करत त्याला समुद्रात सोडलं। पेण इथल्या जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात 11 ते 18 महिन्याच्या मुलांना MRची लस देण्यात आली। या लसीतून 5 मुलांना बाधा झाली आहे। लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला असून पालकांनी चिंता व्यक्त केली आहे। इंस्टाग्रामवरून एका 13 वर्षीय मुलीशी मैत्री करून शारीरिक संबंधासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लव्ह जिहादच्या व्हायरल मेसेजचे मात्र पोलिसांनी खंडन केले आहे।
छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड करायचे. पावसानं दडी मारल्यानं उन्हाच्या झळांमुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. येत्या 2-3 दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे असं चित्र सध्या दिसतंय. अखेर चंद्रपुरात मान्सून दाखल झालाय. मुसळधार पाऊस पडल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला तर आगामी काळात असाच पाऊस बरसला तर शेतकऱ्यांची चिंता मिटेल अशी भावना शेतकरी व्यक्त करतोय. विदर्भात मान्सूनच्या आगमनाला आणखी 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्याआधी विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस बरसू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. गेल्या 13 वर्षात पहिल्यांदाच विदर्भात मान्सून उशिरानं पोहोचतोय. अद्यापही पेरणी योग्य दमदार पाऊस पडला नाही, त्यामुळे अकोला जिल्ह्यातल्या पेरण्या रखडल्यात. आता मूग आणि उडीद पिकाच्या पेरणीचा कालावधी संपत आला, त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारनं आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी करतोय. गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. दरम्यान पेरणीच्या कामांना आता वेग आला असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. पावसाच्या आगमनानं शेतकरी सुखावलाय. दीर्घ प्रतीक्षेनंतर भंडारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. तापमानाचा पारा 42 अंशांवर गेल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण होते. पावसाच्या आगमनानं त्यांना दिलासा मिळाला. पालघरच्या पूर्व भागात पावसानं दमदार हजेरी लावली. जव्हार मोखाडा या भागात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर सुखद गारव्यानं नागरिक सुद्धा सुखावले. शहापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं. पावसाच्या आगमनानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीत पावसाअभावी पर्यटनाला मोठा फटका बसतोय. आंबोलीचं पर्यटन पावसावर अवलंबून असतं, मात्र पाऊसच नसल्यानं आंबोलीतले धबधबे कोरडे पडले. याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसताना दिसतोय, त्यामुळे आता व्यावसायिक मिटाकुटीला आले. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरीला जाणाऱ्या बीडमधल्या ऊसतोड मजुराच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची अवस्था न्यूज 18 लोकमतनं दाखवली. या कुटुंबाला सरकारकडून 1 रुपयाची मदत मिळाली नव्हती. मात्र न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत सामाजिक न्याय विभागाचे राज्य आयुक्त प्रशांत ननावरे यांनी या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. बीड जिल्ह्यातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी 15 जून ही अखेरची तारीख होती. अजून जिल्ह्यातल्या 50,662 विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. वेळेत आधार प्रमाणीकरण न करणाऱ्या शाळेतले शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर पगार कपातीची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत शिक्षण विभागानं दिल्यानं शिक्षकांची सध्या चिंताग्रस्त अवस्था आहे. मनमाडमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आला. मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाची दुरवस्था झाल्याचं दाखवण्यात आलं. धरणातील दगडाची पिचिंग निघाल्यानं पाणी सुरक्षा भिंतीमध्ये झिरपत होतं. ही बाब समोर आणली गेली. त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे आणि पिचिंगची दुरुस्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांना युरिया नाकारल्यानं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दुकानदाराला चोप दिला. कृषी सेवा केंद्रात युरिया असून सुद्धा शेतकऱ्यांना नाकारल्यानं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एकच राडा घातला. कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात येते. परभणी जिल्ह्यामध्ये लंपीनं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. टाकळी, नांदापूर गाव आणि परिसरात गेल्या 2-3 दिवसांमध्ये 3 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील 90%हून अधिक जनावरांचं लसीकरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र लंपी पुन्हा आढळून येत असल्यानं आता पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात जात पडताळणी समिती तसंच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागील 3 वर्षाचा आढावा घेण्यात आला. जात प्रमाणपत्र देताना सामान्य माणसांची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. सरकारच्या नियमावलीचा अभ्यास करून जात प्रमाणपत्राचं वितरण करावं अशा सूचना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी दिल्या. लातूर जिल्ह्यातल्या सेंद्री सुनेगाव या गावानं अद्याप रस्ता पाहिला नाहीये. गावाला एसटीची सुविधा नाहीये. ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनं केली, प्रशासनाला निवेदनं दिली, तरीही ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुधाच्या दरासाठी रयत क्रांती संघटनेनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. दुधाला देशी क्वार्टर इतका भाव मिळावा अशी अजब मागणी यावेळी करण्यात आली. मालेगाव शहरातल्या मुकुंदवाडीसह परिसरातील वस्ती तसंच इतर ठिकाणी हलवण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून अवामी पार्टीच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन केलं. या ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर होणार आहे, त्या ठिकाणी सुविधा नसल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्याचं जिल्ह्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी बहुजन विकास अभियान
प्रमुख संजय कुमार कांबळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आसूड मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी उदगीर जिल्हा झाला पाहिजे अशी घोषणा देण्यात आली। अतिक्रमणधारकांच्या न्याय हक्कांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम कायदा सामाजिक संघटनेच्या वतीनं एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। गायरान अतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीची कायमपट्टी मिळावी पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। बीडच्या परळीमध्ये 2 गटात तुंबड हाणामारी झाली। यात 1 जण ठार झालाय, काही जण जखमी झालेत। लग्न सोहळ्यात किरकोळ कारणावरून हा वाद झाला। हा वाद विकोपाला गेला। दिवसाढवळ्या परळी शहरात मारहाणीत एकाचा जीव गेल्यानं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। जन्मदात्या बापानं पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये उघडकीस आलाय। सततच्या लैंगिक शोषणानं या मुलीला दिवस गेले आणि ती 3 महिन्यांची गर्भवती आहे। बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर बापाला गजाआड करण्यात आलंय। बीड जिल्ह्यातल्या शिरूर पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्याला 5,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय। अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। गोंदिया नगर परिषदेच्या रचनाकार विभागामध्ये लाचलुचपत विभागानं धाड टाकली। यावेळी नगर रचना विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिकाला 80,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। या लिपिकाविरोधात गोंदिया पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीड शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणात 162 वऱ्हाडी मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात मुलगा आणि मुलीच्या आईवडिलांसह इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल झालाय। बीडमधल्या खरकपुरा भागात ही कारवाई करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या खामगाजवळच्या चिखली रोडवरच्या अंकुर कृषी केंद्राचं गोदाम फोडून सोयाबीनच्या कट्ट्याची चोरी करण्यात आली। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी केलेले सोयाबीनचे कट्टे जप्त करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातल्या वरणगाव पोलिसांनी उंटाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आणलाय। ट्रकसह 12 उंट पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील 1 उंट मृतावस्थेत आढळला। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे। इंदापुरात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हरिभक्तीच्या विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरला। मानाच्या अश्वानं वायुवेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष केला। विणेकरी, टाळकरी, तुळस घेऊन महिला वारकऱ्यांनी रिंगणात धाव घेत ज्ञानबा तुकोबाचा गजर केला, जयघोष केला।